नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आता मात्र लताबाई सगळ्यांच्या समोर मात्र जो काही आता माया आणि ऐश्वर्या या दोघींनी व्हिडिओ अगदी बघितलेला आहे आणि ह्या सुमित्रा विरुद्ध ऐश्वर्या आणि मायाने जो काही प्लॅन करून आता घरामध्ये भांडण लावण्यासाठी सुमित्राला आता कारणीभूत ठरवलेलं असतं। तेव्हा लगेच आता सगळ्यांच्या समोर सुमित्रा घरी आल्यानंतर आता लताबाई तिच्यावर आरोप करत असते की अहो तुमच्या घरामध्ये इतकं कारस्थान चालू असताना मात्र तरीसुद्धा आता हे जे काही सुरू आहे तर ते तुम्हाला शोभतेस का? तुम्ही मात्र अगदी आणखीन या घरातील लोकांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतात। त्यावर लताबाईचे आरोप ऐकून मात्र आता सुमित्रा विचारते की काय झालं, तुम्ही माझ्यावर असे आरोप का करतास? नक्की मी कशी वागते ते सांगा। तेव्हा आता लताबाई डायरेक्ट म्हणते, हे बघा तुम्ही ऐश्वर्याला भेटायला गेला होतात की नाही? ते ऐकल्यानंतर मात्र आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो आणि सारंग आणि घरातील सर्वांना सुद्धा। तेव्हा सुमित्रा विचारते की तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले? तर लताबाई म्हणते की तुम्ही असं बोलणार होतात हे माहिती होतं, त्यावर लगेच आता म्हणूनच मी पुरावा त्यासाठी घेऊनच आले आणि मोबाईलमधील जो काही पुरावा आहे तर तो मात्र आता लताबाई सगळ्यांच्या समोर दाखवते। तेव्हा आता सगळ्यांच्या समोर तो मोबाईलमधील व्हिडिओ दाखवल्यानंतर आता सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो। सारंग तर अगदी बघतच असतो की नक्की हे सर्व काय आहे। तेव्हा लगेच आजी म्हणते की बापरे, आणि सारंग सुद्धा म्हणतो की आई हे सर्व काय आहे? तेव्हा लगेच आजी लगेच म्हणते की सुमित्रा बघ, अगं तू कुठे जाते, काय करते? तुझ्या मागावर मात्र यांनी माणसं ठेवलेली आहेत तर, आणि तू हे सर्व काय करते हे यांना का बघावंसं वाटलं असेल? नक्की बघ, तुझ्यावर संशय घेतात। आता मात्र सगळेजण धक्क्याने बघत असतात आणि आजी मात्र सुमित्राला आणखीन भडकून देत असते आणि बघ हे असं झालं, तुझ्या माणसानीच मात्र तुला नजर कैदेत ठेवलं, तूच बघ आता तुला काय करायचं आहे। आणि घरातीलच माणसं तुला अगदी आरोपी धरतात। त्यावर लगेच लताबाई म्हणते की हे बघा मी असं काही म्हणले नाही, मला एक गोष्ट सांगा सुमित्रा ताई, तुम्ही ऐश्वर्याला भेटायला का गेला होतात आणि कशासाठी? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मला तिच्या आईने मात्र फोन करून बोलावलं होतं म्हणून मी गेले होते। हे ऐकून मात्र आता लगेच तिच्या आईने तुम्हाला बोलावलं आणि तुम्ही लगेच गेलात, नक्की येथे काय सुरू आहे याचा विचार तुम्ही नाही केलात आणि लगेच तिकडे त्यांना भेटायला अगदी चालत्या झाल्यात, हे सगळं बरोबर आहे ना? तेव्हा आता सुमित्राला खूप राग येतो। सुमित्रा म्हणते की अगदी तोंड सांभाळून बोला, काय बोलतात हे सर्व तुम्ही? म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? या घरातील सगळं काही आहे तर ते मी सांगते का? त्यावर आता जानकी पुढे येते। जानकी म्हणते की हे बघा आई तसं काही नाही। तर सुमित्रा लगेच म्हणते की जानकी तू गप्प बस। जानकीवरच आता सुमित्रा ओरडते। सुमित्रा रागाने म्हणते की माझ्याच घरामध्ये राहतात आणि मला कसा जाब विचारू शकतात? माझ्याच घरामध्ये राहून तुमची हिंमतच कशी होती? मला तुम्ही खोटं ठरवतात का? त्यावर लगेच आता ही जानकी म्हणते की नाही आई, तुम्हाला कशाला कोण खोटं ठरवेल, असं काही नाही। तेव्हा लताबाई आता जानकीला म्हणते की हे बघ तू थांब, कारण त्या मला बोलत आहे, मग मलाच त्यांचं उत्तर देऊन दे। तेव्हा लताबाई सुमित्राला लगेच म्हणते की तुमच्या त्या ह्या अवंतिकाने मात्र मायावर संशय घेतला होता की घरातल्या गोष्टी ती मात्र तिकडे जाऊन सांगते तर, आणि इथे तर काय होतं, तुम्हीच लपून छपून मात्र अगदी आता ऐश्वर्याला भेटतात, मग आता येथे का गोष्टी इतक्या लपून ठेवल्या जातात? नक्की हे सर्व काय आहे? त्यावर तर सुमित्रा रागाने म्हणते की हे बघा मी तुम्हाला परत तेच सांगते की ऐश्वर्याचा आणि माझा काही एक संबंध नाही। आता सुमित्रावर जे काही आरोप आहे ते सगळे खोटे, मात्र ऐश्वर्या आणि माया यांनी केलेले हे कारस्थान आहे तर। तेव्हा सुमित्रा म्हणते की ऐश्वर्याने माझी फसवणूक केली, ऐश्वर्या तिथे येणार होती हे मला माहिती सुद्धा नव्हते, आणि मुळातच म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तीने मला हे प्रश्न विचारण्याची हिंमतच कशी केली? आता लताबाईला खूप राग येतो। लताबाई म्हणते की माझ्यासारख्या व्यक्तीने? त्यावर आता सुमित्रा म्हणते की सांगते, आता मात्र मी तुमचा पहाडाच वाचते, कारण तुम्ही तुमच्या मुलीला सांभाळू शकल्या नाही म्हणून आता तिला अनाथ आश्रमामध्ये राहावं लागलं, आणि मग मात्र अचानक तुमच्यातील ममत्व जागं झालं। त्यानंतर मात्र ऐश्वर्याच्या संगतीने तुम्ही काय काय केलं हे सांगू का मी सगळं काही तुम्हाला? त्यावर आता सारंग म्हणतो की आई प्लीज शांत हो, आता हे सर्व कुठून कुठे चालू आहे? तर सुमित्रा रागाने सारंगला सुद्धा म्हणते की सारंग तू मध्ये बोलू नकोस। तेव्हा आता जानकी म्हणते की आई आपण शांतपणे बोलूयात, परंतु सुमित्रा ऐकायला तयार नसते। सुमित्रा म्हणते की तुझ्या आईला समजाव। तेव्हा जानकी आईला शांत बसायला सांगते। जानकी आता रडत असते तर माया हे सर्व बघून आता हसत असते। माझ्याच घरामध्ये राहून अगदी उपकाराची चांगली परतफेड केली, त्याचे उपकार सुद्धा तुम्हाला नाहीत। तेव्हा आता हे ऐकून लताबाई आणि जानकीला धक्का बसतो। तेव्हा आता माया तर हसते।
माया म्हणते की चांगला माझा प्लॅन सक्सेस झाला आणि चांगली भांडणं झुपली. वादाची पहिली थिणगी तर पडली आणि आता मात्र या घराला कशी आग लागते बघतच राहा. त्यानंतर आता इकडे घरी आल्यानंतर कावेरी काकू सुद्धा ऐश्वर्याला खूप ओरडतात. माझ्याशी खोटं बोलली आणि माझ्याकडून काम करून घेतलं. लाज कशी वाटत नाही तुला ही सर्व करून घेताना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं मला त्यांच्यात भांडणं लावायची होती आणि या सगळ्यात तू माझी मदत केली. तर कावेरी काकूंना खूप राग येतो. कावेरी काकू ओरडतात की माझी चूक झाली, तेव्हा मी तुला अगदी आवरायला हवं होतं, चांगली मुस्कटायला हवी होती. ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या आता आईवर अगदी ओरडते, डरकाळी फोडते चांगली. आणि तू माझ्या कानामागे लावणार का, बोल ना. तेव्हा कावेरी काकू म्हणतात की बोलणार नाही, अगं आता करून दाखवणार. कावेरी काकू तिच्या कानामागे मारायला जातात. तो ऐश्वर्या आता हात धरते आणि म्हणते की हे बघ, आता मात्र त्या रणदिव्यांच्या घरामध्ये जो काही आम्ही सुरुंग पेटवला ना, त्याचा भडका अजूनपर्यंत तर उडाला सुद्धा असेल. बघूयात आता काय होतं. तेव्हा कावेरी काकूला खूपच राग येतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे लताबाई आणि सुमित्रा यांच्यामध्ये तुंडमसं भांडण झुपलेलं असतं. आता लताबाई सुद्धा ऐकायला तयार नसते आणि सुमित्रा सुद्धा तिला आरोपहून आरोप करतच असते. तेव्हा आता लगेच जानकी आईचा हात धरते, म्हणते की हे बघ आई, तू तरी बास कर. अगं कळतंय ना तुला वाद वाढतो, मग कशाला प्रकरण चिघळवते, शांत बस बरं. आणि सुमित्राला म्हणते की आई तुम्ही सुद्धा शांत व्हा, आपण बसून हे सगळं व्यवस्थित बोलूयात. गोष्टी इतक्या टोकाला नेऊन काही उपयोग नाही. तेव्हा आजी सुद्धा आता जानकीवरच आरोप करते की तू तुझ्या आईला पुढे घालते आणि तू मात्र सुमित्रावर आरोप करते. आणि सुमित्राला म्हणते की तू जर यावेळेस आवर घातली असती, म्हणजे ऐश्वर्याला जीव लावला असता, तर आज सुमित्रे तुझ्यावर ही वेळ आली नसती. तेव्हा आता जानकीला मात्र आजी खूपच राग येतो. ती आजीकडे रागाने बघते. या जानकीची आई, तुला सुमित्रा इतकी उलट बोललीस कशी. तर माया आता अगदी खूप हसत असते. जानकी म्हणते की आजी तुम्ही मोठ्या आहात, तरी सुद्धा घरात इतकी मोठी आग लागली आणि तुम्ही आणखीन तेल ओतण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे तुम्ही तरी बास करा. तर आता आजी ही जानकीवरच आरोप करते, तुझ्या आईला पुढं करते आणि हा वनवा तर तूच पेटवते. तेव्हा आता जानकी सुमित्राला विचारते की हे बघा आई, मी आईशी तर बोलेल, तिला शांत करेल, तिला जाब विचारेल, परंतु मला सांगा तुम्ही ऐश्वर्याला का भेटायला गेला होता. आणि हे दाखवलेले जे व्हिडिओ आहे ते स्पष्टपणे दिसवतात, मग तुम्ही का भेटायला गेला होतात. आता सुमित्रा रागाने म्हणते की अगं जानकी, प्रत्येक गोष्ट तुलाच विचारून करायची का आता. तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणते की तुला सुद्धा हेच वाटतं का मी आपल्या घराच्या विरोधात उभी आहे म्हणून तू सुद्धा माझ्यावर आरोप करतेस. तेव्हा सारंग म्हणतो की आई तू वहिनीचं एकदा ऐकून घे. पण सुमित्रा सारंगवर सुद्धा ओरडते की गप्प राहा म्हणून. तिच्या आईची ही आज माजू घेते. मग इतकी वर्ष तिची आई कुठे होती, सांभाळ करायला तर नव्हतीच. मग इतक्या वर्ष मी तिला आईचं प्रेम दिलं, मग आज मात्र हिने माझे चांगलेच पांग फेडले. म्हणून जानकीवर आता सुमित्रा खूप ओरडते. तेव्हा आता जानकी खूप रडत असते. जानकी म्हणते की आई तुम्ही हे काय बोलतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की आता ऋषिकेशला येऊन द्या, आता सोक्षमोक्ष तर लावूयात. तेव्हा लताबाई आणखीनच म्हणते की कसला सोक्षमोक्ष आणि कसलं काय. ऐश्वर्याने तुमच्या डोक्यात चांगलीच घाण भरलेली दिसते, ती मुलगी तुम्हाला फसवते हे सुद्धा कळत नाही का. म्हणून सुमित्रा आणि लताबाई आता यांच्यात आणखीनच भांडण झुपते. आजी लगेच म्हणते की सुमे तुझी चूक झाली, या असल्या लोकांकडून तुला ऐकून घेण्याची सवय झालेली आहे. सुमित्रा आता आजीवर रागवते की हे बघ आजी, आई तू माझं आणखीन डोकं पिकू नकोस. आजी आणखीन सुमित्राला भडकून देते की हे बघ, यांचा आवाज बंद करायचा असेल तर यांच्या हाताला धर आणि यांना घराच्या बाहेर काढ. तेव्हा आता सारंगला राग येतो. सारंग म्हणतो की आजी काय बोलतेस. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा आजीचं ऐकते आणि म्हणते की खरं आहे आई तुझं, आता मात्र यांची ओझी मला नाही पोसायची. तेव्हा सुमित्रा लगेच लताबाईच्या हाताला धरते आणि म्हणते की चला आत्ताच तुमचा निरोप समारंभ करूयात. म्हणून आता हाताला धरून बाहेर काढणार तो जानकी आईंचा हात अडवते. आई तुम्ही हे काय करतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुझ्या आईला घराच्या बाहेर काढते. आता हे ऐकून मायाला खूपच आनंद होतो. तेव्हा आता लताबाई सुद्धा काही कमी नसते. लताबाई म्हणते की अगं जानकी बघ, तुझी ही सासू आहे ना, तर ती मास्क मॅनला खबरी पोहोचवते. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की कोण कुठली ती माया आणि तिच्यासाठी तुम्ही माझ्यावर आरोप करतात, त्यामुळे एक क्षण सुद्धा आता तुम्ही माझ्या घरामध्ये राहायचं नाही. आणि जानकी तू तुझ्या आईला समजाव, आता एक क्षण सुद्धा आता या घरात राहायचं नाही म्हणून सुमित्रा आता निघा म्हणते ना इथून. म्हणून आता लताबाईला ढकलून देते. तेवढ्यात जानकी आई असे ओरडत लताबाईला धरते. तेव्हा आता जानकी आईकडे बघते आणि म्हणते की बास करा आई, माझ्या आईचा अपमान मी आणखी नाही सहन करू शकत. तिने फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि आता तिचं जे काही वागणं होतं ते अगदी बरोबर होतं. सुमित्रा म्हणते की वा जानकी, अजून सुद्धा तुला तुझ्या आईचंच बरोबर वाटतं आणि आता मात्र तुझ्यावर विश्वास ठेवून एक खूप मोठी घोडचूक केली जानकी. म्हणून सुमित्राला आता खूप वाईट वाटतं आणि सुमित्रा आणि जानकी ह्या दोघीमध्ये आता भांडण सुरू होतं. जानकी म्हणते की आई हे बघा, मी आता कुणाचीच बाजू घेत नाही, परंतु तुम्हाला जे सत्य आहे ते विचारते. तर सुमित्रा म्हणते की नाही, आता मात्र ऋषिकेशला येऊन दे.
आता मी त्याला जावंच विचारते। या घरामध्ये एकतर ही बाई राहील लताबाईकडे बोट करत किंवा मी राहील। आता मात्र जो काही सोक्षमोक्ष आहे तो ऋषिकेश लावेल। म्हणून सुमित्रा आता आपल्या रूम मध्ये जाते आणि रागाने बसलेली असते ऋषिकेशची वाट बघत। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बाहेर आलेला असतो। सौमित्रा आणि अवंतिकांची वाट बघत असतानाच ते दोघेही तेथे येतात। ऋषिकेश त्यांना विचारतो की काय झालं, त्या सदानंद वकिलाशी तुमची भेट झाली की नाही। तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की अरे दादा, त्यांनी आम्हाला अगदी भेट दिलीच नाही, म्हणजे भेटूनच दिली नाही, आमची भेट कशी होणार। तेव्हा अवंतिका म्हणते की हो, त्यांनी भेटायला स्पष्ट नकार दिला। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की त्यांचं वागणं पाहून असं वाटतं की त्यांनी अगोदर सगळं काही ठरवून ठेवलं होतं, आम्ही येणार होतो हे त्यांना माहिती झाले होते वाटतं। ऋषिकेश म्हणतो की अरे तुम्ही तेथे त्यांना भेटायला जातात हे अगदी कुणाला माहितीच नव्हते। तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे तेथे गेल्यानंतर त्यांना जेव्हा आमचं नाव कळाले ना, तेव्हा त्यांनी लगेच स्पष्ट भेटायला नकार दिला। तर तेव्हा अवंतिका म्हणते की हे बघ, अरे जेव्हा आपण त्यांना भेटायला जात होतो तर दादा हे फक्त आपल्या 5 जणांनाच माहिती होतं, तरी सुद्धा त्यांना हे कसं कळालं की आम्ही त्यांना भेटणार आहोत म्हणून। तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की नेमकं तुला अवंतिका काय म्हणायचं। तेव्हा अवंतिका म्हणते की मला असं म्हणायचं आहे की आपल्या घरातीलच कोणीतरी त्यांना ही माहिती देत आहे, तर त्यासाठी आता आपल्याला लवकरात लवकर घरी जावं लागेल। आणि तेवढ्यात ऋषिकेशच्या मोबाईलवर कॉल येतो। सारंग म्हणतो की हे बघ ऋषिकेश दादा, तू जिथे कुठे असेल लगेच घरी ये, घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार। आणि हे बघ, मी तुला जे काही आहे ते घरी आल्यानंतर सांगतो। आणि लगेच सारंग फोन कट करतो। अवंतिका विचारते की दादा काय झालं घरी, म्हणून आता सगळेजण डायरेक्ट घरी निघून येतात। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे माया आणि जानकी, लताबाई ह्या दोघी बॅग भरत असतात आणि तेवढ्यात तेथे जानकी येते। जानकी लगेच त्यांना विचारते की तुम्ही दोघी हे काय करतात, कशाला बॅग भरतात। लताबाई म्हणते की नाही जानकी, आता या घरामध्ये मी झाला तो अपमान पुरे झाला, मी नाही राहू शकत। तेव्हा जानकी त्यांच्या हातातील बॅग घेते आणि म्हणते की आई, सुमित्रा आई रागाच्या भरात बोलल्या असतील, तू प्लीज त्यांचं मनावर घेऊ नकोस आणि तू कुठेही नाही जाणार। तेव्हा मात्र आता माया म्हणते की हे बघा जानकी ताई, तुम्ही समजून घ्या, तुमच्या सासूबाईंच्या मनात अगोदरच राग होता, साठलेलं होतं, म्हणून मात्र आता ते जे काही बोललात ना ते विसरण्याजोगं नाही। तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की हो माया जे काही बोलत आहे ते बरोबर आहे। तर आता जानकी म्हणते की आई, अगं तू इतकी का रागवलीस त्यांच्यावर, मगाशी सुद्धा तू आईला नको ते बोलली, मी तुला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, तू ऐकायला तयार नव्हती। तेव्हा आता जानकी त्या दोघीवर ओरडते की तुम्हाला जो काही माझ्या बोलण्याचा अर्थ काढायचा असेल तो काढा, आणि तुम्हाला जर समजून नसेल घ्यायचं ना तर दोघीही नका घेऊ। दोघींना इतके विनवण्या करते तरी सुद्धा तुम्ही थांबत नाही, मग आई तुला माझ्या मनाची घालमेल नाही कळत का ग। आणि जानकी मात्र आता त्या दोघींनाही शपथ घालते की तुम्ही दोघींनी कुठेही जायचं नाही म्हणून। एवढंच सारंग आता ऋषिकेश दादाची वाटच बघत असतो आणि आता सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश घरी येतात। सारंग लगेच आता आईचं आणि लता काकूचं जे काही कडाक्याचं भांडण झालेलं आहे तर ते मात्र आता सगळं काही सांगतो। कारण आता हे भांडण जेव्हा सुमित्रा आई ऐश्वर्याला भेटायला गेली होती आणि हे जेव्हा लता काकूंना कळाले तेव्हा आता जाम लता काकू भडकल्या होत्या आणि लता काकू सुद्धा नको नको ते आरोप करून आईला खूप बोलल्यात आणि लता काकू म्हटल्यात की आपली आई ऐश्वर्याला सामील आहे म्हणून। हे ऐकल्यानंतर आता ऋषिकेशला यांना सगळ्यांना धक्का बसतो। तेवढेच जानकी बाहेर येते। जानकी लगेच आता म्हणते तुम्ही आलात का, तर ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो सारंग जे काही सांगतो ते बरोबर आहे का, लता काकूंनी माझ्या आईवर आरोप केलेत का। तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघा, मात्र मी सांगतो दादा, त्या मायाने मात्र आई आणि ऐश्वर्याच्या भेटीचा व्हिडिओ करून आणला। तेव्हा अवंतिका म्हणजे आईच तिथे जाऊन ही माहिती देत होत्या का, तर ऋषिकेश म्हणतो की नाही अवंतिका, आई कधी असं नाही करणार, आपण नक्की काय करतो हे आईला माहितीच नाही, मग आई कशाला काय करेल बरं। पण एक मिनिट, मला एक गोष्ट कळत नाही की माया नेमकं तिथे काय करत होती, मायाने ते व्हिडिओ का शूट केला। तेव्हा जानकी म्हणते की एक मिनिट, मायाला काहीतरी आता कुरिअर पाठवायचं होतं म्हणून माया तिकडे गेली होती। तेव्हा सौमित्र म्हणतो की पण त्या मायाला घरी येऊन अशा पद्धतीत सांगण्याची गरज काय होती। तेव्हा आता लताबाई आणि जानकी त्या सुमित्रा यांच्यातील झालेला जो काही भांडणाचा प्रकार आहे तो जानकी सगळ्यांना सांगते। तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी, तुमच्या आईची बोलायची पद्धत चुकीची होती। तर जानकी म्हणते की हो सारंग भाऊजी, मला ते मान्य आहे की आईची विचारण्याची पद्धत चुकीची होती। आणि हे बघा आता मात्र काय करायचं, एकतर सुमित्राही खूप चिडलेल्या आहे, त्या तर लगेच डायरेक्ट त्यांनी निर्णय घेतला, एकतर आई या घरात राहील किंवा त्या या घरात राहतील। आता हे ऐकून सगळ्यांना खूप टेन्शन येते की नक्की काय करायचं। आणि हे बघा आता मात्र आई सुद्धा आणि माया सुद्धा दोघी घर सोडून निघाल्यात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आता हे काय करायचं, कसं हँडल करायचं। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई ऐश्वर्याला भेटायला गेली हे मला नाही पटले, परंतु ते ऐश्वर्याला सगळे काही बातम्या देते यावर माझा विश्वास नाहीच। आणि ऋषिकेश सगळ्यांना वर जायला सांगतो, तोपर्यंत मी आईशी बोलतो। तेव्हा आता इकडे सुमित्राला सगळं काही घडलेला प्रकार आठवत असतो आणि आणखीन राग येतो। ऋषिकेश आणि जानकी दारात येतात, दरवाजा वाजवतात।
तेव्हा सुमित्रा म्हणते की मी दार नाही उघडणार. लताबाई जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत मी दार नाही उघडणार. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो असं करू नका, माझ्या आईच्या वतीने मी तुमची माफी मागते, प्लीज आई तुम्ही बाहेर या आणि एक संधी मला बोलण्याची आणखीन द्या. त्यावर सुमित्रा स्पष्टपणे म्हणते की जानकी अगं तुझ्याशी तर मला बोलायचंच नाही, माझ्या मुलाशी बोलते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई तू माझ्याशी तरी बोल आणि दार उघड ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघ अगोदर मात्र ते लताबाईला घराच्या बाहेर काढ तरच मी दरवाजा उघडते. अरे त्या बाईने माझ्यावर वाटेल तसे आरोप केले आणि आता मात्र त्यामुळे ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी ही खोलीच्या बाहेर नाही येणार आणि दार सुद्धा नाही उघडणार. तेव्हा आता जानकी खूप रडत असते आणि ऋषिकेशला सुद्धा खूप टेन्शन येतं आणि ती लताबाई जर आता या घरामध्ये राहिली तर ऋषिकेश मी अन्न आणि पाणी सुद्धा घेणार नाही. हे ऐकल्यानंतर आता या दोघांना आणखीनच धक्का बसतो आणि जानकी खूपच रडत असते. तोपर्यंत ती जात नाही तोपर्यंत मात्र आता मला कुणाशीच काही बोलायचं नाही, सुमित्रा स्पष्ट शब्दात उत्तर देते. आणि शेवटी ऋषिकेश मात्र आता हॉलमध्ये येऊन बसतो. तर जानकी म्हणते की ऋषिकेश आई दार उघडतील, तुम्ही इतकं हळवे होऊ नका. तेवढ्या सारंग आणि सौमित्र ऋषिकेश जवळ येतो. सौमित्र विचारतो की दादा काय झालं, आईशी बोलणं झाले का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, आईचं असं म्हणणं आहे की लता काकूला ऐकवदर घराच्या बाहेर काढा म्हणून. तेव्हाच ती घराच्या बाहेर गेल्यानंतर दार उघडणार आहे तर आणि तोपर्यंत ती अन्न पाणी सुद्धा घेणार नाही असं सुद्धा म्हणली. आता लगेच सौमित्र विचारतो की म्हणजे इतकी हट्टाला ती पेटलेली आहेस का. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका, जर आईंची इच्छा असेल ना तर ती मी माझ्या आईला समजावते आणि तिला घर सोडायला सांगते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी तू असं काही करणार नाही, अगं त्या सुद्धा कुठे जातील. अगं अशा परिस्थितीत तर सगळ्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरून उभे राहायला होतं आणि ज्याची भीती होती शेवटी तेच झाले आणि सगळेच आता एकमेकांपासून वेगळे होतात की काय याची भीती वाटायला सुरुवात झाली आणि नक्की आता या सगळ्यातून काय मार्ग काढायचा ते सुचत नाही. आणि तेवढ्यात नाना घरी येतात. नाना म्हणतात की माझ्याकडे एक मार्ग आहे तर आणि नाना म्हणतात की जानकी आता सुमित्रा आणि लताबाई या दोघीतील जो काही वाद आहे तो फक्त आणि फक्त तूच मिटू शकते. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की नाही नाना, सुमित्रा आईचा असा गैरसमज झालेला आहे की मी त्यांना डावलते आणि माझ्या आईची बाजू घेते, त्यांनी अगदी स्वतःला आतमध्ये कोंडून त्या माझ्याशी बोलणार नाही असं सुद्धा म्हणाले. त्यामुळे नाना आता ही जबाबदारी माझ्यावर देऊ नका, हे सर्व माझ्याकडून नाही होणार. म्हणून जानकी आणखीनच रडत असते. तेव्हा नाना म्हणतात की जानकी हे बघ त्यांच्यातील जी काही हळवी बाजू आहे तर ती नस तू शोध आणि अगदी त्यांचं जे काही मतभेद झालेले आहे तर ते तूच मिटू शकते. तेव्हा आता जानकी म्हणते की नेमकं काय करायचं हेच मला नाही सुचत. तेव्हा आता सारंग पुढे येतो. सारंग म्हणतो की हे बघ वहिनी, अगं आता तुझी आई आणि सुमित्रा आई या दोघींचा राग मात्र तुलाच काहीतरी घालवावा लागेल. सौमित्र सुद्धा आता जानकीला म्हणतो की वहिनी हे बघ तू एकदा प्रयत्न करून बघ. तेव्हा अवंतिका सुद्धा समजावते की हे बघा वहिनी, अहो आई तुमच्यावर चिडतात पण जास्त वेळ त्या नाही चिडू शकत, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता ऋषिकेश म्हणतो की जानकी आता मात्र या घरातील जे काही दोघीतील वाद आहे ते तुलाच कसे मिटवायचे आहे तर ते तूच मिटू शकते. किंवा आता सगळ्यांचं ऐकून मात्र जानकी मात्र आता म्हणते की आता ठीक आहे. सगळ्यांचं ऐकून मात्र जानकी आता हे सगळं काही सोडवण्याचं जे काही संकट आहे तर ते मात्र स्वतःच्या हातात घेते आणि आता काही झालं तरी आता हे दोघींना एकत्र राहावंच लागेल याचा प्लॅन मात्र जानकीच्या डोक्यात येतो आणि जानकी आता हसते आणि आपला पदर सावरते. तर नाना म्हणतात की वा जानकी, याला म्हणतात वाघीण आणि बघ जानकी तू लढत राहा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. त्यानंतर मात्र आता माया ही लताबाईला म्हणते की काकू येथे थांबून काही उपयोग नाही, चला निघूयात. तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी म्हणते की हो बरोबर आहे, येथे थांबून काय उपयोग, तुम्ही दोघे इथून जा परंतु उद्याची मकर संक्रांत झाल्यानंतर जाऊ शकतात. लताबाई म्हणते की अगं हे बघ उद्या मात्र मकर संक्रांत आहे ना, मग आजच गेलं पाहिजे, उद्या नकोय. अगं संक्रांतीच्या दिवशी मात्र तुझ्या सासूला आमचा चेहरा बघावासा तरी वाटेल का, तिळगुळ तरी तिला गोड लागतील का. तेव्हा जानकी म्हणते की अगं सणाच्या दिवशी माझी आई घर सोडून गेली तर मला तिळगुळ गोड लागेल का, हे बघ उद्या सणासुदीचं तू घरात राहा, नंतरचं नंतर बघू. तेव्हा माया म्हणते की तुम्ही काय करणार आहात नंतर जानकी ताई, उद्या सुद्धा काकूंनी जर आता तुमच्या आईचा अपमान केला तर मग तुम्ही काय करणार आहात. आज शांत बसलात तर उद्या सुद्धा शांत बसावंच लागेल. मगाशी वाद सुरू होते तेव्हा मी बाहेर होते पण आता मात्र जे काही कोणी काकूंना बोलेल तर माझ्या तोंडावर अगदी ताबा नाही राहणार. तेव्हा आता जानकी म्हणते की उद्याचे दिवस तुम्ही थांबा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. सुमित्रा आई ऐश्वर्याला भेटायला का गेल्या होत्यात याचं सुद्धा कारण आपल्याला कळेल. आणि आता मात्र जानकी खूप वैतागते. तुम्हाला नसेल ऐकायचे तर लगेच जानकी रडत जायला निघते. तेव्हा माया लगेच तिचा हात धरते आणि थांबवते आणि माया आता लताबाईंना समजावते की आपण उद्याचे दिवस थांबूयात म्हणून.
म्हणून। तेव्हा लताबाई म्हणते की जानकी तुझ्या सासूचं वागणं आहे ते तुला पटते का? तेव्हा जानकी म्हणते की आई आता फक्त शांत राहणं गरजेचं आहे, आता मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत। तेव्हा आता जानकी आईला मिठी मारते। तोच माया मनात म्हणते की जानकी फक्त उद्याचे दिवस थांबवते, पण नक्की हिच्या मनामध्ये काय आहे? आता जानकी मनात म्हणते की माझ्या मनात काय आहे आई उद्याच कळेल। सुमित्रा आई मात्र आता उद्या संक्रांतीचा जो काही तिळगुळ आहे तर तो उद्या आपल्या तोंडात भरेल दोघींच्या सुद्धा। उद्याची ही संक्रांत अगदी तिळगुळासारखी गोड होईलच। त्यानंतर आता इकडे नाना आणि ऋषिकेश सुमित्राला समजावायला तिच्या रूम मध्ये येतात, दरवाजा वाजवतात। तेव्हा सुमित्रा रागवते की गड जिंकून आला वाटतं, थांबा मी पायघड्या घालते। आणि शेवटी आता वैतागून सुमित्रा दरवाजा उघडते आणि तोऱ्यातच आत जाते, तर नाना ऋषिकेशला आत घेतात। तेव्हा आता नाना मात्र अगदी गोड बोलून सुमित्राची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, परंतु सुमित्रा ऐकायला तयारच नसते। आणि सुमित्रा म्हणते की घरामध्ये नक्की काय घडलं हे तुम्हाला मुलांनी सांगितलेलं आहे, म्हणूनच तुम्ही अगदी गोड बोलतात। तेव्हा नाना म्हणतात की अगं सुमित्रा, फक्त जिभेवर साखर नाही तर डोक्यावर बर्फ सुद्धा आहे, आणि तो आता तुझ्या डोक्यावर मी ठेवणार आहे। तर हल्ली तुझी जास्त चिडचिड होते। तेव्हा सुमित्रा म्हणते की माझ्याच घरामध्ये लोक राहतात आणि माझ्यावरच उलट आरोप करतात। तेव्हा ऋषिकेश आईला विचारतो की मी बोलू का थोडंसं तुझ्याशी? तेव्हा लताबाई आता जे सुमित्रा म्हणते की नाही, लताबाईची बाजू घेऊन जर तुला बोलायचं असेल तर तू बोलूच नकोस। तेव्हा नाना विचारतात की हे बघ सुमित्रा, तू ऐश्वर्याला भेटायला गेली होती, हे खरं आहे किंवा खोटं आहे याच प्रश्नाचं उत्तर दे फक्त। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो खरं आहे, हे मी मान्य करत आहे, पण कावेरी ताईंनी मला फसवून तेथे बोलावलं होतं। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ आई, अगं तू हे सगळं लता काकूंना म्हणजे विचारण्याच्या अगोदरच म्हणजे सांगण्याच्या अगोदरच त्या मायेने तो व्हिडिओ त्यांना दाखवलेला होता। आणि आई तुला आठवते का, जेव्हा आता माझ्या लग्नाच्या अगोदर जानकी आणि मी अगदी एकत्र राहत होतो तेव्हा सुद्धा तुझे गैरसमज झाले होते, अगदी तसाच गैरसमज लता काकूंचा सुद्धा तुझ्या बाबतीत नाही होऊ शकत का? मला सांग बरं, आता घरातील कोणतीही व्यक्ती ऐश्वर्याशी बोलताना जर व्हिडिओ तू बघितला असता तर तुझा सुद्धा असा गैरसमज झाला असता आणि तू सुद्धा याचा जाब मात्र सगळ्यांना विचारलं नसतास का? म्हणून आता नाना आणि ऋषिकेश हे सुमित्राला समजवतात। त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्या आणि माया फोनवर बोलत असते। अगं माया, तू तर अगदी मला खूपच उशीर केला फोन लावण्यासाठी। माया आता चोरून बोलत असते आणि मी तुझ्या फोनची वाटच बघत होते। तेव्हा लगेच आता माया म्हणते की तू खोटं बोलते, अगं तू माझ्या फोनची वाट नाही तर अगदी रणदिव्यांच्या भांडणाची वाट बघत आहे। तर आणि हे बघ, तो व्हिडिओ दाखवल्यानंतर मात्र त्यांच्या नात्याची एक वीट तर ढासळली आणि आता बघ ते जे काही घर आहे ते कसं उद्ध्वस्त होतंय ते। आणि आता मात्र हे ऐकून ऐश्वर्या खुश होते, तर माया पुढे म्हणते की हा व्हिडिओ दाखवल्यानंतर जानकीने नाही तर ते लताबाईने गोंधळ घातला तर, आणि सुमित्रा रणदिवे यांना आता ह्या लताबाई घरामध्ये नकोय। तेव्हा ऐश्वर्या विचारते की नक्की काय झालं मग? आणि त्या जानकीने मात्र संक्रांत होईपर्यंत लताबाई आणि मला येथेच राहायला सांगितले असे ठरलेले आहे। तर आता सगळ्या घडलेला प्रकार माया ह्या ऐश्वर्याला सांगते, पण मला असं वाटतं की जानकी मात्र इतक्या सहजपणे तिच्या आईला नाही जाऊन देणार। त्यावर आता हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की जर समजा उद्या जर तुम्हाला त्या घरातून बाहेर काढले तर तुला सुद्धा आता काढता पाय घ्यावा लागल। तेव्हा माया म्हणते की नाही, काही दिवस तरी मी इथून नाही जाऊ शकत, मला इथेच राहायचं आहे। लताबाईला मात्र उद्याचे दिवस या घरामध्ये राहायला जागा आहे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकीच्या मनात काहीतरी प्लॅन असेल, कारण काही कार्यक्रम असल्यानंतर तिला उत येत असतो आणि असो तिला जे काही करायचं असेल ते नाटकं तिला करून दे, पण आपण पुढे काय करणार आहोत? माया म्हणत असते की आता मात्र जानकी त्या लताबाईला इथून जाऊन नाही देणार, परंतु मात्र मी तसं नाही होऊन देणार। लताबाईला काही झाले तरी घराच्या बाहेर जावंच लागेल। जानकीला संक्रांत करण्याची इतकी हौस आलेली आहे ना, मग तिच्या संक्रांतीची मी कशी किंक्रांत करते बघतच राहा। तिळगुळ खाऊन अगदी तोंड गोड नाही तर अगदी कडवट केल्याशिवाय मी काही स्वस्त नाही बसू शकत। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी आहे तुझ्या सोबत, तू कर जे काही करायचं आहे ते। म्हणून आता माया फोन कट करते। तेवढ्याच सारंग मात्र आता हे सर्व काही बोलणं ऐकतो आणि माया त्याला बघून तिला धक्काच बसून ती खूप घाबरते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी आता सुमित्रा आईला घट्ट मिठी मारते आणि थँक्यू सो मच, माझ्या आईला मात्र तुम्ही येथे राहण्याची परवानगी दिली त्याबद्दल। तेव्हा मात्र तर सुमित्रा म्हणते की फक्त आजचा दिवस आणि संक्रांतीच्या दिवशी मात्र सगळ्याजणी खूप छान तयार होतात। तेव्हा जानकी म्हणते की दागिने कोणीतरी चोरले वाटतं, सगळं कोणी केलं असेल? तर लताबाई पुढे येते आणि म्हणते की मला कळालं आहे की कोणी केलं ते, त्या व्यक्तीला मी घरामध्ये नकोय हे तिनेच केले असेल। म्हणून सुमित्रा आणि लताबाई या दोघींमध्ये पुन्हा भांडण निर्माण होतं आणि माया यामध्ये आता तेल ओतण्याचा कार्यक्रम म्हणजे प्रयत्न करत असते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की माझ्याच घरामध्ये जर मला किंमत नसेल तर येथे थांबून मी काय करू? म्हणून सुमित्रा आता लगेच जाते, म्हणून घर सोडून जाते। ऋषिकेश आणि सारंग विचारतात की जानकी बहिणी कुठे आहे माझी आई? ऋषिकेश सुद्धा विचारतो की आई कुठे आहे? तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की गेल्या ते त्यांच्या लाडक्या सुनेकडे। तेव्हा ऋषिकेश विचारतो की लाडक्या सुनेकडे म्हणजे कुणाकडे? तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्याकडे। म्हणून सुमित्रा आता इकडे कावेरी काकूंच्या घरी येतात
आणि दरवाजा उघडून जेव्हा आत येतात तर ऐश्वर्या त्यांना बघते आणि सुमित्रा दाराशी रडत असते। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।